वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम मधील प्रॅक्टिस सेट 16.3 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदी सोपं होऊन जाईल. सो लास्ट लेक्चरला आपण कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हा ऑलरेडी स्टडी केलेला आहे. सो जस्ट रिकॉल करूया. सो कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर दॅट मीन्स हा मिडल पार्ट जो कर्व आहे, इज इट क्लिअर. सो कर्ड सरफेस ऑफ सिलेंडर हा काय आलेला होता 2πr/h, इज इट क्लिअर. त्यानंतर टोटल सरफेस एरिया दॅट मीन्स हा कर्ड सरफेस एरिया प्लस टॉपचा सर्कल प्लस बॉटमचा सर्कल, इज इट क्लिअर. दॅट मीन्स कर्ड सरफेस एरिया प्लस टॉपचा सर्कल πr² प्लस बॉटमचा सर्कल दॅट मीन्स πr², इज इट क्लिअर. सो फॉर्म्युले काय तयार झालेले, सी कर्ड सरफेस एरिया इज इक्वल टू 2πr/h आणि त्यानंतर टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू कर्ड सरफेस एरिया प्लस 2 सर्कल्स एरिया. दॅट मीन्स कर्ड सरफेस एरिया हा 2πr/h प्लस सर्कलचा एरिया πr², बट 2 सर्कल्स आहेत सो 2πr². सो कॉमन आपण घेतलं होतं 2πr, इज इट क्लिअर. सो ब्रॅकेटमध्ये h प्लस r, इज इट क्लिअर. हे 2 फॉर्म्युले ऑलरेडी आपण लर्न केलेले आहेत. सो थर्ड वन, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम मीन्स नथिंग बट दी कॅपॅसिटी ऑफ सिलेंडर, इज इट क्लिअर. सो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, बेस इंटू हाईट, आणि बेस हा कोणत्या शेपमध्ये आहे, सर्कल शेपमध्ये आहे, इज इट क्लिअर. आपण क्यूब आणि क्युबॉइडमध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला पाहिला होता, व्हॉल्यूम ऑफ क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडमध्ये बेस इंटू हाईट. बट तिथं बेस हा क्युबॉइडमध्ये रेक्टँगल होता, सो आपण रेक्टँगलचा एरिया घेतला होता, आणि क्यूबमध्ये बेस हा स्क्वेअर शेपमध्ये होता, सो तिथं आपण स्क्वेअरचा एरिया घेतला होता. बट व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरमध्ये बेस हा काय आहे, सर्क्युलर फेस आहे, इज इट क्लिअर. दॅट मीन्स इथं बेसच्या ठिकाणी आपल्याला सर्कलचा एरिया घ्यावा लागणार आहे. सर्कलचा एरिया काय आहे πr² आणि इंटू हाईट. दॅट मीन्स फॉर्म्युला काय तयार झालेला आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू πr² इंटू h, इज इट क्लिअर. सी दी फिगर. बेस दॅट मीन्स हा पार्ट, इज इट क्लिअर. बेस आहे सो सर्क्युलर असल्यामुळं πr² इंटू हाईट. दॅट मीन्स जे काय आपण ह्यात फील करणार आहे, व्हॉल्यूम मीन्स कॅपॅसिटी, इज इट क्लिअर. जे काय आपण ह्यात फील करणार आहे ते सुरुवातीला बॉटमचा एरिया कव्हर करणार आहे. सो बॉटमचा एरिया हा सर्क्युलर आहे, सो πr² इंटू जे फील करणार आहे ते हाईटपर्यंत फील होणार आहे, सो इंटू h. सो फॉर्म्युला काय तयार झालेला आहे, व्हॉल्यूम ऑफ, शॉर्टमध्ये घेऊया, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू बेस दॅट मीन्स सर्क्युलर फेस πr² इंटू हाईट, इज इट क्लिअर. सो सिम्पली हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सी दी क्वेश्चन नंबर फर्स्ट इन प्रॅक्टिस सेट 16.3. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इफ height h and the radius of the base r as given below. आपल्याला r ची व्हॅल्यू आणि h ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज नथिंग बट द होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सिलेंडर, इज इट क्लिअर. वन बाय वन आपण हे 4 एक्झाम्पल्स कव्हर करूया. फर्स्ट वन, रेडियस आहे 10.5 सेंटीमीटर आणि हाईट आहे 8 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. We can write volume of cylinder. We know the formula πr² into h. Is it clear? Simply values put करूया. pi ची व्हॅल्यू 22/7 into r ची व्हॅल्यू 10.5 ब्रॅकेट स्क्वेअर into h 8. Is it clear? 22/7 as it is, 10.5 bracket square, that means हीच व्हॅल्यू आपण 2 टाइम्स लिहू शकतो, इज इट क्लिअर, इंटू 8 ॲज इट इज. त्यानंतर इथं 7 नी सिम्पली कट करता येईल. 7 1 जा 7, देन 7 1 जा 7, रिमेनिंग 3 आणि हे 5 35 होते, आणि 7 5 जा 35, इज इट क्लिअर. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 22 into 1.5 into
10.5 इंटू 8. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण 22 इंटू 8 हे मल्टिप्लिकेशन करू शकतो. इज इट क्लिअर? 22 8चा 176. इज इट क्लिअर? 176 इंटू 1.5 ॲज इट इज इंटू 10.5 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सुरुवातीला आता आपण 176 इंटू 1.5 हे मल्टिप्लिकेशन रफमध्ये करून घेऊया. सो सी 176 मल्टिप्लाय बाय 1.5. सुरुवातीला आपण हा पॉईंट इग्नोर करूया आणि मल्टिप्लिकेशन करून घेऊया आणि त्यानंतर ॲन्सरच्या वेळेला आपल्याला पॉईंट देता येईल. जिथलं 15 6चा 90 कॅरी 9 होती. त्यानंतर 15 7चा 105 प्लस हे कॅरी झालेले 9 दॅट मीन्स 140. जिथलं अगेन कॅरी 11 होतील. त्यानंतर 15 1चा 15 आणि कॅरी झालेलं दॅट मीन्स 26. जिथलं त्यानंतर 1 डिजिट नंतर पॉईंट आहे. आपला पॉईंट इथं येईल. सो आपला ॲन्सर काय आलेला आहे 264. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 264 हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे इंटू 10.5 ॲज इट इज. तर त्यानंतर आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? 264 मल्टिप्लाय बाय 10.5. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपण 5 मल्टिप्लाय करूया. 5 4चा 20 कॅरी 2 होतील. 5 6चा 30 आणि कॅरी झालेली 2 दॅट मीन्स 32. इज इट क्लिअर? 5 2चा 10 आणि हे 3 दॅट मीन्स 13. इज इट क्लिअर? त्यानंतर हा 0 देन 0ने मल्टिप्लाय करणार म्हणजे ॲन्सर हे 0च येईल. इज इट क्लिअर? त्यानंतर 1ने मल्टिप्लाय करायचं आहे दॅट मीन्स हेच डिजिट येतील 4 6 आणि 2. इज इट क्लिअर? सिम्पली ॲडिशन घ्यायची आहे 0 2 4 प्लस 3 दॅट मीन्स 7 6 प्लस 1 मीन्स 7 आणि हे 2. सो 1 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो आपला पॉईंट इथे येईल. सो ॲन्सर काय आलेला आहे 2772. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 2772. इज इट क्लिअर? हा आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला. सो युनिट काय राहणार आहे CC. इज इट क्लिअर? किंवा क्युबिक सेंटीमीटर असं लिहिलं तरी चालेल. इज इट क्लिअर? इट इज अवर ॲन्सर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इट इज 2772 cc. Is it clear? Is volume of cylinder. Is it clear? Then next example. Second example ची radius आहे r. It is 2.5 meter and height it is 7 meter. So we have to calculate the volume of cylinder. So volume of cylinder we know the formula is equal to pi r square into h. Is it clear? So simply values put करूया. pi ची व्हॅल्यू 22/7 into r ची व्हॅल्यू given आहे 2.5 bracket square. Is it clear? Into height that means 7. Is it clear? So 22/7 as it is 2.5 bracket square that means हाच नंबर आपण 2 times लिहू शकतो. Is it clear? Into 7 as it is. त्यानंतर 7 ला 7 कट होतील. 7 1 चा 7 7 1 चा 7. Is it clear? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. 22 into 2.5 into 2.5. Is it clear? So 22 as it is 2.5 into 2.5. That means सुरुवातीला जर आपण पॉईंट इग्नोर केला तर 25 into 25. That means 25 square 625. Is it clear? 625. But 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो आन्सर काय आलेला आहे 6.25. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. हे आपण रफमध्ये करून बघूया. हियर 6.25
25 into 22. इज इट क्लियर? सुरुवातीला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. 5 2 चा 10, कॅरी 1 होतील, 2 2 चा 4 आणि हा 5, नंतर 6 2 चा 12. इज इट क्लियर? 0. त्यानंतर अगेन 2 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. सो हेच डिजिट रिपीट होणार आहे. ॲडिशन घेऊया. 0 5, त्यानंतर हे 7 3 आणि 1. इज इट क्लियर? 2 डिजिट नंतर आपला पॉईंट आहे. सो आपला पॉईंट इथे येईल. इज इट क्लियर? सो आन्सर काय आलेला आहे? 137.50. इज इट क्लियर? सो राईट द आन्सर 137.50 किंवा 0.5 लिहिलं तरी चालेल. सो आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला. युनिट येईल मीटरमध्ये दिलेले आहे. सो क्युबिक मीटर. इज इट क्लियर? हे सेंटीमीटर नाही आहे. हे काय आहे? क्युबिक मीटर. इज इट क्लियर? सो इट इज अवर आन्सर. Volume of cylinder, it is 137.50 cubic meter. Is it clear? Then third example. Radius R, it is 4.2 centimeter. त्यानंतर H is equal to 5 centimeter. Is it clear? So volume of cylinder एकाच टाईपचे सगळे एक्झाम्पल्स आहेत. इज इक्वल टू फॉर्म्युला ऑफ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. इट इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर इंटू एच. इज इट क्लियर? सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर 4.2 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? इंटू एच 5. त्यानंतर 4.2 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट मीन्स 22/7 ॲज इट इज. हीच व्हॅल्यू आपण 2 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लियर? सो 4.2 इंटू 4.2 इंटू 5 ॲज इट इज. इज इट क्लियर? इथं आपण 7 नी कट करू शकतो. 7 1 जा 7 अँड 7 6 आर 42. इथं 4.2 आहे. सो आन्सर काय आलेला आहे? 0.6. इज इट क्लियर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. सो इथं डिरेक्टली काय करताय? सी हिअर 22 इंटू 5 हे मल्टिप्लिकेशन आपण डिरेक्टली घेऊ शकतो. इज इट क्लियर? 22 5 चा 110. सो 110 इंटू 0.6 इंटू 4.2 ॲज इट इज. इज इट क्लियर? सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सुरुवातीच्या 2 नंबर्सचं 110 मल्टिप्लाय बाय 0.6. इज इट क्लियर? सरफमध्ये करून घेऊया. हिअर 110 मल्टिप्लाय बाय 0.6. अगदी इझी असं मल्टिप्लिकेशन आहे. 6 0 चा 0, 1 चा 6 अँड 6 1 जा 6. इज इट क्लियर? 1 डिजिट नंतर पॉईंट, दॅट मीन्स इथं पॉईंट येणार आहे. सो आन्सर फक्त 66. इज इट क्लियर? सो राईट हिअर 66 इंटू 4.2 ॲज इट इज. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सो 4.2 इंटू 66. इज इट क्लियर? सो 6 2 चा 12 अँड 6 4 जा 24. इज इट क्लियर? आणि कॅरी झालेला 1, दॅट मीन्स 25. त्यानंतर 0 अगेन 6 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स हेच डिजिट रिपीट होणार आहे. इज इट क्लियर? ॲडिशन 2 7 7 आणि 2. इज इट क्लियर? 1 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो इथं पॉईंट येईल. सो आन्सर काय आलेला आहे? 277.2. इज इट क्लियर? सो राईट द आन्सर ऑफ दिस मल्टिप्लिकेशन 277.2. इज इट क्लियर? सेंटीमीटरमध्ये आहे. सो व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट केला सी. इज इट क्लियर? किंवा क्युबिक सेंटीमीटर. इज इट क्लियर? इट इज अवर आन्सर. Volume of cylinder. Is it clear? Then next example.
फोर्थ एक्झाम्पलची रेडियस आहे r, इट इज 5.6 सेंटीमीटर and height आहे it is 5 centimeter. Is it clear? So we have to calculate the volume of cylinder. So volume of cylinder, it is pi r square into h. Is it clear? So pi ची value 22/7 into r ची value 5.6 bracket square. Is it clear? Into h, that means 5. So 22/7 as it is, bracket square आहे, that means 5.6 into 5.6 into 5 as it is. Is it clear? आपण 7 नी कट करूया. 7 1 जा 7 and 7 8 जा 56, but 5.6 आहे, so answer 0.8. Is it clear? So remaining आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. 22 into 0.8 into 5.6 into 5. Is it clear? सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन घेऊया. 22 multiplied by 5. 22 5 चा we know that 110. So 110 into 0.8 into 5.6. Is it clear? सुरुवातीला आपण या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन घेऊया रूटमध्ये. Is it clear? So 110 multiplied by 0.8. Is it clear? So 8 0 चा 0, 8 1 चा 8, 8 1 चा 8. Is it clear? So 1 डिजिट नंतर पॉइंट म्हणजे आन्सर किती आलेला आहे? फक्त 88. Is it clear? So right here 88 multiplied by 5.6 as it is. 5.6 multiplied by 88 करायचं आहे. Is it clear? हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करून घेऊया. 8 6 are, we know that 48. So carry 4 होती. Is it clear? 8 5 जा 40 आणि कॅरी झालेले 4. That means 44. Is it clear? So 0 again 8 नीच करायचं आहे. That means हेच डिजिट रिपीट होणार आहे. So addition 8 plus 4, that means 12. 4 4 8 आणि हा कॅरी झालेला 1, that means 9 आणि हे 4. 1 डिजिट नंतर पॉइंट आहे, सो आपला पॉइंट इथे येईल. इज इट क्लिअर? सो आन्सर काय आलेला आहे? 492.8. इज इट क्लिअर? सो राईट हियर मल्टिप्लिकेशन 492.8. हा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला, सो युनिट आहे सेंटीमीटर क्यूबिक सेंटीमीटर, cc. Is it clear? So it is our answer. So dear friends, इथं आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट कव्हर केलेला आहे. रिमेनिंग क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.